ताज्या कैरीचा चटपटीत किस किंवा लोणचे बोलूया, अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाहूया. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूजमध्ये मी सुजाता सर्वांचे खूप खूप स्वागत करते. रेसिपीला सुरुवात करूया. लागणारे साहित्य पाहू. अर्धा किलो कैरीसाठी या ठिकाणी मी 2 टीस्पून जिरं घेतलं आहे, 3 टीस्पून मोहरी घेतली आणि अर्धा किलो कैरी घेतली. ताज्या कैऱ्या घेतल्यात. तर हे आपल्याला थोडं गरम करून ना याचं पाटण बनवायचं आहे. 2 कैऱ्या घेतल्यात मी, साधारण अर्धा किलो इतके आहेत. तर कैरी ना स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून घेतली. या पद्धतीने पाहू शकता. तर सुरुवातीला मसाला बनवून घेऊ. मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये किंवा तव्यामध्ये ना मोहरी, जिरं आणि बडीशेप घेतला आहे 1 टीस्पून. गरम करून घेऊ आणि मिक्सरला जाडसर असं वाटण करून घेऊ. तर मी कढई गरम करायला ठेवली, पाहू शकता. तर सुरुवातीला मसाले भाजून घेऊ. 2 टीस्पून जिरं, 3 टीस्पून मोहरी आणि 1 टीस्पून बडीशेप घेतला आहे. जरा वेळ परतवून घेऊ. गरम झालं म्हणजे गार करायला काढून घेतलं आहे. त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. तेल अर्धी वाटी घेतलं आहे. तेल गरम करून घेऊ आणि यामध्ये 1 चमचाभर मोहरी आणि अर्धा चमचा मेथीदाणे घेतले आहेत. गॅस बंद केला आहे आणि तेल थोडं गार झाल्यावर ना यामध्ये पाव टीस्पून हिंग घातला. आता गार करायला ठेवू तेल. तोवर या ठिकाणी मसाल्यानं जाडसर असं वाटून घेतला आहे. तर कैरी किसून घेऊ. सुरुवातीला टोकाकडचा जो भाग आहे ना तो कापून घेऊ दोन्ही कैरीचा आणि कैरी छान अशी किसून घेऊ. तर या ठिकाणी मी सालीसकट अशी किसून घेतली होती मोठ्या किसणीवर, किंवा अगदीच सालं काढली तरीसुद्धा चालतील. तर पाहू शकता या पद्धतीने असं जाडसर किस केलं आहे मी. दोन्ही कैऱ्या किसून घेतल्यात. साधारण अर्धा किलो इतकी कैरी आहे. लगेचच बाकीची तयारी करून घेऊ. तेल पूर्ण गार झालं आहे, कैरी किसून झाली, मसालासुद्धा तयार आहे. तर ही जी आपण तयार फोडणी बनवली ना यामध्ये संपूर्ण एकत्र करून घेऊ. तर आज आपण हे लाल तिखटामध्ये बनवतो आहे. तेल पूर्ण गार झाले, पाहू शकता. मोहरी आणि मेथीदाणे घातले होते फोडणीमध्ये. यामध्ये आता 1-2 टीस्पून ना लाल तिखट घेते. तर लाल तिखट थोडं कलरचं घेतलं ना, काश्मीरी लाल मिरची पावडर वगैरे, तर लोणच्याला कलर खूप छान येतो. 2 टीस्पून घेतले. अर्धा टीस्पून हळद घातली. हळद थोडी कमी घ्यायची, म्हणजे कलर चेंज होऊ नये खूप जास्त कैरीचा. यासाठी चवीनुसार मीठ घेऊया. 1 ते 1.5 टीस्पून इतकं मी मीठ घेतलं होतं. पण 2 टीस्पून मीठ ना अगदी बरोबर लागलं जातं. जे मसाला वाटण केलं आहे जाडसर ते सुद्धा घालून घेते. तर या ठिकाणी तेल आपण गार केलं आहे आणि यामध्ये घातले आहे मसाले. लसूण घेतला आहे 1 पाव वाटी, ठेचून घेतला आहे. तर लसूणसुद्धा घालू. आता यामध्ये जो किस केला आहे ना तो सुद्धा घालून संपूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर या ठिकाणी मी तेल थोडं वापरलं आहे, 1 अर्धी वाटी इतकं. तर तेल थोडं जास्त वापरलं म्हणजे ना हा किस खूप जास्त दिवस टिकायला छान मदत होते. तर असं हे व्यवस्थित मिक्स केले आणि पाहू शकता मस्त असा चटकदार ताज्या कैरीचा किस बनवून तयार झाला आहे. तर हा किस ना अगदी महिनाभर मस्त असा फ्रीजमध्ये टिकतो. यामध्ये आवडीनुसार आपण थोडासा गूळ किंवा साखरसुद्धा वापरू शकतो. तर आज मी घातली नव्हती. अगदीच तिखट असं चटपटीत आंबट गोड असं बनवलं होतं आहे. आणि पाहू शकता जेवणासोबत खाण्यासाठी मस्त असा हा किस लागतो. अगदी तोंडाची चव वाढवणारा असाच. तुम्ही जर खूप जास्त दिवस स्टोअर करणार असाल ना तर तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी अर्धी वाटी वापरलं होतं, त्याऐवजी 1 ते 1.5 वाटी तेल वापरू शकतो. ठिकाणी झाकण ठेवून घेतलं होतं. तर पूर्ण गार झालं होतं तरीसुद्धा ना 1-2 तास बाहेर ठेवून ना नंतर फ्रीजमध्ये बर्नीमध्ये भरून ठेवलं म्हणजे अगदी मस्त असं महिनाभर टिकतं. पूर्ण गार करूनच हे आपल्याला बर्नीमध्ये भरून घ्यायचे. तर ही खूप महत्त्वाची टिप. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.